विरोधी पक्षनेता निवड आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून माहिती कळतेय विरोधी पक्षनेता निवडीसाठी एकूण संख्येच्या 10% सदस्य बळ हे आवश्यक आहे आणि केंद्र शासनाच्या 2006च्या तरतुदींनुसार 10% संख्याबळ हे आवश्यक असल्याची माहिती कळतेय। केंद्र शासनासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आता आढावा घेणार आहे आणि निकष पूर्ण होत नसेल तर विरोधी पक्षनेतेपद निवडीवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं। विरोधी पक्षनेता निवड त्यामुळे आता लांबणीवर पडण्याची एक शक्यता वर्तवण्यात येते आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, विरोधी पक्षनेता निवडीसाठी 10% सदस्यांची गरज आहे, केंद्र सरकारची तरतूद आहे, काय नेमकं आता चित्र असू शकतं? विरोधी पक्षनेतेपद हे अडचणीचं ठरू शकतं का? विरोधी पक्षनेते पदासाठी काल ठाकरे गटाकडनं भास्कर जाधवांचं नाव निश्चित करण्यात आलं। तशा अर्ज देखील विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला, परंतु आपल्याला जी माहिती सूत्रांकडनं कळते त्यानुसार आता विधिमंडळ याबाबत तपासणी करणार आहे की जी केंद्राचा जो 2006चा अधिनियम आहे त्यानुसार त्या केंद्राच्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक असल्याचं कळतंय। त्या संख्याबळाच्या अनुषंगानं आता कुठेतरी विधान सभेचा विरोधी पक्षनेता निवडीची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी लांबणीवर पडू शकते। विधिमंडळ आधी या सगळ्या बाबींचा आढावा घेईल आणि त्या आढाव्याच्या अंतिम त्यानंतर कुठेतरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून घेतला जाईल। अर्थात या संख्याबळाचा जरी नियम असला तरी सुद्धा अध्यक्ष आपल्या अखत्यारीत हा निर्णय घेऊ शकतात की विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद कोणाला द्यायचं की नाही द्यायचं। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये केंद्र शासनाच्या नियमांची पडताळणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नेमकं काय करतात हे देखील पाहावं लागणार। यापूर्वी सुद्धा ठाकरे गट विरुद्ध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा संघर्ष महाराष्ट्राने गेल्या 3 वर्षात अनुभवलेला आहे, परंतु त्याचा कुठेतरी दुसरा अध्याय या निमित्तानं पाहायला मिळतोय। कारण विधानसभा अध्यक्षांनी जर विरोधी पक्षनेते पदाची निवड लांबणीवर टाकली तर पुन्हा एकदा हा संघर्ष नव्यानं महाराष्ट्राला पाहायला मिळणार का हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल। खरंय ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। त्यामुळे आता कोर्टामध्ये विरोधी पक्षनेत्याचा जो हा बॉल आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये, त्यामुळे काय निर्णय ते घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल।